1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी 360 लॅपटॉप मिळणार आहेत। मेटल बॉडीवाले आहेत। स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे 11,930। आपल्याकडे जे लॅपटॉप आहेत सगळे अपग्रेड होऊ शकते तर 16,500 रुपये। हे जे लॅपटॉप आहेत ते नक्की येतात कुठून? त्याचा चार्जर वगैरे मिळेल का? पूर्ण 360 रोटेट लॅपटॉप होतो। पण हार्डवेअर वॉरंटीमध्ये काय होतं, तुम्हाला ना सर्व्हिसचे पैसे लागतात ना हार्डवेअरचे तुम्हाला काहीच पैसे लागत। त्यांना जर घर बसल्या लॅपटॉप मागवायचा असेल तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पुन्हा एकदा आलेलो आहे तुमच्या आवडत्या लॅपटॉप शॉपवरती। मित्रांनो, ज्याचं नाव आहे त्रिशा कॉम्प्युटर्स। मित्रांनो, जबरदस्त खतरनाक असा लॅपटॉपचा मित्रांनो स्टॉक आलेला आहे। मित्रांनो, अगदी 11,900 पासून इथे लॅपटॉपची सुरुवात होणार आहे आणि प्रत्येक लॅपटॉपवर तुम्हाला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी मिळणार आहे। अख्खे पुण्यात कुठेच तुम्हाला अशी 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी मित्रांनो मिळणार नाही लॅपटॉपवरती, पण त्रिशा कॉम्प्युटर्स मध्ये तुम्हाला मिळणार। आणि सर्व काही लॅपटॉप मित्रांनो इथे अवेलेबल आहेत। 360 लॅपटॉप मिळणार आहेत, मेटल बॉडीवाले आहेत। 15.5 इंची मध्ये तुम्हाला पाहिजे तर ते पण मिळून जातील। लेटेस्ट मध्ये पाहिजे असतील 11 जनरेशन 12 जनरेशन ते पण मित्रांनो इथे आलेले आहेत। तर मित्रांनो, आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, एकदम धमाकेदार होणार आहे। तर मंडळी, आता माझ्यासोबत आहेत त्रिशा कॉम्प्युटर्सचे ओनर राहुल सर। सर, कसे आहात? एकदम मजेमध्ये सर, दिवाळी वगैरे कशी गेली? एकदम मजेमध्ये गेली। सर, कसे आता बरेचसे आपले व्ह्यूअर्स आहेत, त्यांना दिवाळीत लॅपटॉप घेता आला नाहीये, तर त्यांचं स्वप्न आज पूर्ण होईल ना या व्हिडिओत? हो, यावेळेस आपल्याकडे 360 त्याच्यानंतर तुम्हाला मेटलमध्ये भेटते। झेडबुकचं एक आपल्याकडे यावेळेस लॅपटॉप आलेलं आहे आणि स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे 11,930 आपण ठेवलेलीच आहे आणि प्रत्येक लॅपटॉपला 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी असणार आहे। येस मित्रांनो, अख्खं पुण्यात तुम्ही सर्च करून पहा, कुठेच तुम्हाला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी मिळणार आहे। फक्त आणि फक्त त्रिशा कॉम्प्युटर्स तुम्हाला हे प्रोव्हाइड करते। असेल एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा। आपलं त्रिशा कॉम्प्युटर म्हणून शॉप आहे, मोकळी चौक रावेत येथे। आपल्याकडे याचे 3 रोड आहेत। एक मुंबई पुणे हायवे आहे, त्यांना आपला BRT औंधवाला रोड आहे आणि एक्सप्रेस हायवेपासून आपला हार्डली 2 मिनिटाच्या अंतरावरती शॉप आहे। आणि काही जर बाहेरून कस्टमर येणार असेल त्यांना रेल्वे स्टेशन जवळ आहे, जवळचं रेल्वे स्टेशन आहे, तिथून एक हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावरती आपलं शॉप येतो। तर मित्रांनो, यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका। आणि क्षणाचाही विलंब न करताना व्हिडिओला मित्रांनो आता डायरेक्ट आपण सुरुवात करू। तर राहुल सर, सर्वात पहिला लॅपटॉप कुठला दाखवताय तुम्ही? सर, आपल्याकडे लिनो थिंकपॅड मध्ये लॅपटॉप आहे A475। हा AMDचा A12चा प्रोसेसर असेल। याच्यामध्ये 8GB ची रॅम, 256 M.2 ची SSD, सिंगल बॅटरीवरती 1.5 ते 3 तास जाणारा लॅपटॉप आहे। प्लस याच्यामध्ये इंटरनल बॅटरीचा एक स्लॉट आणखीन अवेलेबल आहे। याच्यामध्ये तुम्हाला Type-C पोर्ट, HDMI पोर्ट आणि USB पोर्ट, ऑडिओ जॅक हे सगळे येणारच आहे याच्यामध्ये। याची प्राइस आपल्याकडे असणार आहे फक्त 11,900 रुपये। चेक करा, 11,900 मध्ये मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे। व्हिडिओच्या मार्फत लॅपटॉप एकदा पाहून घ्या। बजेट मित्रांनो कमी आहे, डेफिनेटली तुम्ही या लॅपटॉपकडे जाऊ शकता। आणि या लॅपटॉपवरती पण सर 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी मिळणार। 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी आपल्याकडे प्रत्येक लॅपटॉपला भेटेल। इथून आपली हार्डवेअर वॉरंटी चालू होणार आहे। सर, बरेचसे आपले व्ह्यूअर्स आहेत, शेअर मार्केट वगैरे करतात, ते आहेत ना 15.5 म्हणजे मोठ्या स्क्रीनमध्ये लॅपटॉप वगैरे शोधत असतात, तर तसं काही लॅपटॉप आहे का तुमच्याकडे? आपल्याकडे एकदम बिग बजेटमध्ये लॅपटॉप आहे। हा i5चा 5th जनरेशन, 8GB रॅम, 256 SSD, 15.6 बिग स्क्रीन असेल, बॅकलाइट कीबोर्ड या लॅपटॉपमध्ये। आणि जी प्राइस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 15,000 रुपये। चेक करा, 15,000 तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे। मोठ्या स्क्रीनमध्ये हा लॅपटॉप आहे, प्लस तुम्हाला नमपॅड वगैरे पण मित्रांनो मिळणार आहे, चेक करू शकता। तर बिग स्क्रीनमध्ये बजेट प्राईजमध्ये लॅपटॉप पाहिजे असेल तर याच्याकडे तुम्ही जाऊ शकता। सर, मला एक विचारायचं होतं, इथे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत ते आपण अपग्रेड करू शकतो का? आपल्याकडे जे लॅपटॉप आहेत सगळे अपग्रेड होऊ शकतात, फक्त 360 मध्ये काही लॅपटॉप अपग्रेड होत नाही। बाकी सगळ्या लॅपटॉपमध्ये रॅम आपण 8GB ची 16GB करू शकतो किंवा 16GB ची 32GB। त्याच्यामध्ये 256 SSD असेल ती 512 1TB पण आपण करू शकतो। तर प्रत्येक लॅपटॉपमध्ये आपल्याकडे ती फॅसिलिटी अवेलेबल आहे। कोणाला अपग्रेड करून पाहिजे नसेल ते आपल्याकडे भेटेल अपग्रेड करून। नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? सर, हा एकदम स्लिम लाईटवेटमध्ये लॅपटॉप येतो। हा डेल लॅटिट्यूड 7470। हा i7 मध्ये 6th जनरेशनचा लॅपटॉप आहे। 8GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाइट कीबोर्ड आणि 4GB त्याच्यामध्ये HD ग्राफिक्स येईल। याची प्राइस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 16,500 रुपये। चेक करा, 16,500 मध्ये तुम्हाला मिळणार आहे। डेलचा मित्रांनो लॅपटॉप आहे, व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा। हे पण एकदम कॉम्पॅक्ट साईजमध्ये पॉवरफुल मशीन सरांनी उपलब्ध केलेलं आहे। हे जे लॅपटॉप आहेत ते नक्की येतात कुठून? काय होतं, बाहेरच्या देशामध्ये ना लॅपटॉप 2 ते 3 वर्ष यूज होत आहेत, ते लॅपटॉप इंडियामध्ये विकायला येतात। मोस्टली हा जो माल येतो दुबईमधूनच येतो, 80-90% दुबईमधून माल येतो। आणि सगळे आपल्याकडे जे पण लॅपटॉप आहे ते सगळे बिझनेस सिरीजवाले लॅपटॉप आहे। एक बिझनेस सिरीज म्हणजे जे कंपन्यांमध्ये यूज होते ते लॅपटॉप। त्या लॅपटॉपमध्ये काय होतं, हार्डवेअर क्वालिटी चांगली येते बिझनेस सिरीजमध्ये। त्यानंतर कंपनीमध्ये काम चालतं 8 तास, 10 तास, 12 तास। त्यामुळे हे लॅपटॉप तुम्ही 8 तास, 10 तास, 12 तास आरामशीर चालू शकता।
की लॅपटॉप हँग होणं किंवा शटडाऊन होणं ॲटोमॅटिकली. तर कोणत्याच लॅपटॉपमध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेम याच्यामध्ये बिझनेस सिरीजमध्ये फेस नाही करावा लागत. सर बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत, थोडं हाय एंडचं काम असतं, तर त्यांना थोडे ग्राफिक्स कार्डवाले लॅपटॉप वगैरे लागतात, तर तसं काय आहे का तुमच्याकडे? आपल्याकडे आहे, हा 2 GB ग्राफिक्समध्ये लॅपटॉप येतो. 2 GBचं इन्व्हिडियाचं ग्राफिक्स राहतं, डेडिकेटेड ग्राफिक्स. हा i7चा 4th जनरेशन लॅपटॉप असेल, 8 GB रॅम, 256 SSD आणि 2 GBचं इन्व्हिडिया क्वार्टरचं ग्राफिक्स असेल याच्यामध्ये. याची प्राईस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 18,500 रुपये. हा डेल प्रिसिजनमध्ये लॅपटॉप येतो, डेल प्रिसिजन M4 4800 आणि मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप आहे आणि स्क्रीन याची मोठी, तुम्हाला 15.6 स्क्रीन येते याच्यामध्ये. डेडिकेटेड ग्राफिक्स कार्डसोबत मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलेला आहे. चेक करा, डेलचा लॅपटॉप असणार आहे. तर पॉवरफुल मशीन मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे एकदम बजेट प्राईजमध्ये. सर मला एक थोडं विचारायचं होतं, कसं आहे बरेचसे व्ह्युअर जेव्हा लॅपटॉप घ्यायला जातात ना, तेव्हा त्यांचं कन्फ्युजन होऊन जातं बिझनेस सिरीज आणि होम सिरीजमध्ये. तर यामध्ये काय डिफरन्स आहे जर आपल्या व्ह्युअर्सला सांगा ना. होम सिरीजमध्ये नवीन लॅपटॉप जे येते ते तुम्हाला मार्केटमध्ये भेटतात विकायला. आता हे जे बिझनेस सिरीजमध्ये काय राहतं, डेलमध्ये असे लॅटिट्यूड सिरीज आली, प्रिसिजन सिरीज आली. HP जर गेलं तर प्रोबुक, इलेटबुक, झेडबुक ह्या सिरीज आहेत. त्याच्यानंतर लिनोमध्ये थिंकपॅडची एक सिरीज आहे. ह्या सिरीज आहेत ना, ह्या बिझनेस सिरीज आहेत. तुम्ही थिंकपॅड जर म्हणतात समजून जायचं हा बिझनेस सिरीज लॅपटॉप आहे. लॅटिट्यूड सिरीज म्हणजे बिझनेस सिरीज आहे. आणि हे लॅपटॉप मोस्टली कसं कंपनी टू कंपनीज डील होती. हे तुम्हाला मार्केटमध्ये विकायला लॅपटॉप नाही भेटत. मार्केटमध्ये जे नवीन लॅपटॉप राहते ते होम सिरीज, कन्झ्युमर सिरीज ते मॉडेल वेगळे राहते. आता त्याच्यामध्ये आता ह्या जो 11,900चा लॅपटॉप आहे, तुम्ही जर याला जर बघितलं तर याला हे मेटल चेंजेस येतात बघा. हे मेटल चेंजेस राहतात. जोपर्यंत तुम्ही लॅपटॉप आपटणार फोडणार नाही तोपर्यंत ते खराब नाही होत. म्हणजे होम सिरीजमध्ये तसं नाही, ते प्लॅस्टिक चेंजेस राहतात, ते लगेच खराब होऊन जातात. हार्डवेअर क्वालिटी चांगली आहे, ती मटेरियल क्वालिटी चांगली राहते. त्याच्यामध्ये तुम्ही यूज जास्त करू शकता. याचं होम सिरीजपेक्षा हे जास्त चालणारे लॅपटॉप राहतात. त्याच्यानंतर त्याचं मटेरियल अवेलेबल बऱ्यापैकी राहतं मार्केटमध्ये, कारण हे लार्ज क्वांटिटीमध्ये याचं मटेरियल बनवलं जातं. ऑल ओव्हर इंडियामध्ये याचे पार्ट्स तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातात. सर नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवत? सर आपण आता जो दाखवला तो 2 GBचा लॅपटॉप होता ग्राफिक्समध्ये. याच्यामध्ये 4 GBचं डेडिकेटेड ग्राफिक्स असणार आहे. हा i7चा 9th जनरेशन, 16 GBची रॅम, 512 GBची SSD. रॅमचे 4 स्लॉट अवेलेबल आहेत टोटल याच्यामध्ये आणि SSDचे 2 स्लॉट याच्यामध्ये येते. हा लिनो थिंकपॅड P53 मॉडेल आहे. ही फुल HD स्क्रीन राहील, बॅकलाईट कीबोर्ड राहील. टाईप Cचे याच्यामध्ये 3 पोर्ट येतात आणि एक HDMIचा पोर्ट. याला 4 मॉनिटर कनेक्ट होऊ शकते. i7 9th जनरेशन, 16 GB 512 आणि 4 GBचं इन्व्हिडिया क्वार्टर T1000चं याच्यामध्ये डेडिकेटेड ग्राफिक्स येईल. आणि जे प्राईस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 34,000 रुपये. आणि हा बिग स्क्रीनमध्ये येतो, 15.6 फुल HD स्क्रीन राहणार आहे. नमपॅड ॲड होतो, बॅकलाईट कीबोर्ड ॲड होतो. तर चेक करा मित्रांनो, 4 GB ग्राफिक्स कार्डसोबत तुम्हाला हा सरांनी लॅपटॉप उपलब्ध केलेला आहे. हा पण एकदम पॉवरफुल मशीन तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड तुम्हाला यात मिळतं एकदम बजेट प्राईजमध्ये. पुढचं लॅपटॉप कुठलं आहे? सर हा डेल लॅटिट्यूड 5400 मॉडेल आहे. एकदम स्लिम, लाईटवेट आणि एकदम ट्रेडिंग मॉडेल आहे. हे i5 8th जनरेशन, 8 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, 4 GBचं अल्ट्रा HD ग्राफिक्स. आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 19,500 रुपये. चेक करा, 19,500 मध्ये तुम्हाला कॉम्पॅक्ट साईजमध्ये सरांनी हे मशीन उपलब्ध केलेलं आहे. व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा. सर मला एक विचारायचं होतं, हे जे जनरेशन असतात 9th जनरेशन, 10th जनरेशन, 12th जनरेशन, तर या जनरेशनमुळे लॅपटॉपचं स्पीड आणि परफॉर्मन्समध्ये काय फरक पडतो का? जसं तुम्ही नवीन जनरेशन घेणार त्याच्यामध्ये कसं नॅनो टेक्नॉलॉजी ॲड होत जाते, त्यामुळे स्पीडमध्ये थोडा फरक पडत जातो. आणि जसं लेटेस्ट जनरेशन तर लेटेस्ट लॅपटॉप, हे सिम्पल गणित आहे त्याच्यामध्ये. पुढचा लॅपटॉप सर हा सेम लॅपटॉप आहे, डेल लॅटिट्यूड 5400, पण हा i7मध्ये 8th जनरेशन असेल, 8 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड. याची प्राईस असणार आपल्याकडे 22,500 रुपये. करा 22,500 मध्ये मित्रांनो तुम्हाला सरांनी हा लॅपटॉप उपलब्ध केलेला आहे. डेलमध्येच मित्रांनो हा लॅपटॉप असणार आहे. हे जे लॅपटॉप आहेत त्याच्यासोबत त्याचा चार्जर वगैरे मिळेल का? हां, प्रत्येक लॅपटॉपवरती आपण चार्जर अवेलेबल करून देणार आणि चार्जरला सुद्धा 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी असणार आहे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? हा डेल लॅटिट्यूड 5320. हा i5 10th जनरेशन, 8 GB रॅम, 256 SSD आणि टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप असणार आहे. 4 GBचं याच्यामध्ये अल्ट्रा HD ग्राफिक्स येईल. लायसन्स कॉपी प्रत्येक लॅपटॉपमध्ये तर आहेच आहे आपल्या, आणि याच्यावरती बी तुम्हाला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी असेल. आपण आतापर्यंत जे लॅपटॉप दाखवले तर प्रत्येक लॅपटॉपला 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी आहे. आणि आता जे लॅपटॉप दाखवणार त्याही लॅपटॉपला आपल्याकडे 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी असणार आहे. हार्डवेअर वॉरंटी म्हणजे काय राहतं की तुम्हाला मटेरियलची काहीच कॉस्ट लागत नाही. सर्व्हिस वॉरंटीमध्ये काय होतं की तुम्हाला मटेरियलची कॉस्ट लागते आणि सर्व्हिसचे ते चार्जेस घेत नाही. समजा कीबोर्ड जर गेला तर ते दुकानदार तुमच्याकडून कीबोर्डचे प्राईस घेणार, पैसे घेणार आणि सर्व्हिसचे पैसे नाही घेत. पण हार्डवेअर वॉरंटीमध्ये काय होतं, तुम्हाला ना सर्व्हिसचे पैसे लागतात ना कीबोर्डचे किंवा हार्डवेअरचे तुम्हाला काहीच पैसे लागत नाही याच्यामध्ये. सर्व्हिस वॉरंटी आणि हार्डवेअर वॉरंटी मला फरक मित्रांनो तुम्हाला समजला असेल.
सर तुम्हाला 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी प्रोव्हाइड करते. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? सर हा i5 11 जनरेशन डेल लॅटिट्यूड 5320. हा i5 11 16GB 512 फुल HD बॅकलाईट प्लस 8 टच स्क्रीन लॅपटॉप असेल. हा पूर्ण 360 रोटेट होतो आणि याची प्राईस बी आपल्याकडे एकदम रिजनेबल प्राईसमध्ये लॅपटॉप भेटेल. हा आपल्याकडे 29,900 रुपयाला हा लॅपटॉप अवेलेबल असेल. 360 लॅपटॉप आहे आणि लेटेस्ट जनरेशनसोबत तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. कॉलेज स्टुडंट वगैरे कोणी पाहत असेल एकदम बजेट प्राईजमध्ये मित्रांनो लॅपटॉप पाहिजे असेल पॉवरफुल तर तुम्ही ह्याच्याकडे जाऊ शकता. सर 360मध्ये अजून काही व्हरायटी आहे का? हो सर, आपल्याकडे 360मध्ये येण्याचं बजेट आणखीन कमी आहे, त्यांच्यासाठी बी लॅपटॉप आहे. त्याची कंडिशन तुम्ही बघू शकता. हा i5चा 10 जनरेशन डेल लॅटिट्यूड 5320 8GB रॅम 256 SSD आणि हा पूर्ण 360 रोटेट लॅपटॉप होतो. याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 27,100 रुपये. 27,100मध्ये तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. चेक करा, जबरदस्त लॅपटॉप आहे. 360 रोटेट होतो आहे आणि एकदम क्लीन कंडिशनमध्ये मित्रांनो लॅपटॉप असणार आहे. बरेचसे युवर्स आहेत ना, जेव्हा लॅपटॉप घ्यायला जातात तेव्हा त्यांचं थोडंसं कन्फ्युजन होऊन जातं ब्रँड्समध्ये. तर तुमच्या मते HP, डेल, लिनोवो यामधली सर्वात चांगली कंपनी कुठली आहे? कंपन्या तिन्ही चांगल्याच आहेत. त्या फक्त कस्टमर कसं त्यांच्याकडे 5 एक्सपिरियन्सनुसार लॅपटॉप घेते. कोणाकडे डेल लॅपटॉप आहे तर त्यांना डेल जर लॅपटॉप जर चांगला लागला, काही प्रॉब्लेम जर केला नाही तर ते डेलकडेच जाणार. पण डेल लॅपटॉप आहे तो जर खराब जर झाला त्यांचा, मग ते परत डेल नाही घेत, मग ते HP कडे जाते. शक्यतो कस्टमर 5 एक्सपिरियन्सनुसार ते स्वतःहून लॅपटॉप घेत. याच्यामधलं कोणतेही लॅपटॉप घेऊ शकता. हार्डवेअर क्वालिटी सगळ्यांची चांगली आहेत, फक्त अवेलेबिलिटी डेलमध्ये सगळ्यात जास्त आहे. डेलमध्ये व्हरायटी तुम्हाला जास्त बघायला भेटेल. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? सर हा डेल लॅटिट्यूड 5420. हा i5 11 जनरेशन 16GB रॅम 256 SSD फुल HD स्क्रीन बॅकलाईट कीबोर्ड आणि याच्यामध्ये 8GBचं इंटेलचं आरिस ग्राफिक्स असेल. याची प्राईस असणार आपल्याकडे 27,100 रुपये. चेक करा, 27,100मध्ये तुम्हाला हा मित्रांनो लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलेला आहे. डेलचा हा अजून एक पॉवरफुल मशीन तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. कसं आहे, तर आपली ही जी व्हिडिओ आहे ना, पुण्याच्या बाहेरनं पण लोक पाहत असतात. त्यांना जर घर बसल्या लॅपटॉप मागवायचा असेल तर तुमच्याकडे तशी काही फॅसिलिटी आहे का? हो, आपण आत्ता कुरिअर फॅसिलिटी देतोच आहे कस्टमरला. आपण रिसेंटली आत्ता एक वर्ध्याला लॅपटॉप पाठवला आहे परवा. तर ते समजा कस्टमरने लॅपटॉप चूज केला तर आपण त्यांना त्याचा पूर्ण लॅपटॉपचा व्हिडिओ पाठवतो, पूर्ण डिटेल सहित. एक 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ तयार होतो तो. कस्टमर जर कन्फर्मेशन आलं की त्यांना लॅपटॉप पाहिजे नाही तर मग त्यांनी पूर्ण जर पेमेंट केलं आपल्याला, तो सेम डे किंवा नेक्स्ट डे आपण मग इथून डिस्पॅच करतो लॅपटॉप. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठं कुरिअर पाहिजे असेल तुम्हाला भेटेल. फक्त कुरिअरचे चार्जेस ते एक्स्ट्रा राहते. जे काय तुमचं लोकेशन किंवा पिनकोड जो आहे त्यानुसार ते कुरिअरचे चार्जेस ठरवले जाते. त्याच्यामध्ये एक सांगतो, काय कस्टमर डायरेक्ट येते तेव्हा त्यांना इथं ऑप्शन राहते लॅपटॉप चूज करायचे किंवा बघण्याचे. जेव्हा कुरिअरमध्ये कस्टमर मागवतो तेव्हा त्यांना हे ऑप्शन नसतं, कारण त्यांना पर्टिक्युलरली 100% त्यांना आमच्यावरच डिपेंड राहावं लागतं. आम्ही जो माल पाठवतो त्यांना तोच माल भेटणार आहे. त्यामुळे आपण काय करतो, मोस्टली त्यांना जो लॅपटॉप दाखवलेला आहे, जे पूर्ण कंडिशन दाखवतो. समजा हा लॅपटॉप आहे, या कस्टमरने पाहिजे, हा पूर्ण फुल साईड बॅक साईड हा चालू करून दाखवणार. याच्यामधले सगळे फंक्शन आपण त्यांना दाखवणार. याच्यामध्ये काय काय येतं ते 5-6 मिनिटाचा व्हिडिओ होतो. आणि जो आपण लॅपटॉप त्यांना दाखवतो आहे त्याच्याचा आपण त्यांना सिरियल नंबर वगैरे देतो आणि तोच लॅपटॉप त्यांनी जर कन्फर्म केलं तर आपण तोच लॅपटॉप त्यांना कुरिअर करतो. असं आपण करत नाही की त्यांना दाखवताना एक लॅपटॉप दाखवला आहे आणि पाठवताना दुसरा लॅपटॉप पाठवतो. आपण हे नाही करत. त्यांना जो लॅपटॉप आपण दाखवतो त्यांना तोच लॅपटॉप कुरिअर करतो. फक्त एवढंच राहते की त्यांनी इमिजिएटली किंवा एक टाईम लिमिटमध्ये त्यांनी फक्त त्यांचं कन्फर्मेशन देणं गरजेचं आहे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? HP एकदम प्रीमियर सिरीज येते. HPची झेडबुक सिरीज आहे, एकदम टॉप लेवलची सिरीज आहे. HP झेडबुक फायरफ्लाय 14G7. हा i5 10 जनरेशनमध्ये लॅपटॉप आहे. 16GB रॅम 256 SSD फुल HD स्क्रीन बॅकलाईट कीबोर्ड आणि जे प्राईस असणार आपल्याकडे 29,900 रुपये. हा मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप येतो. एकदम एक्सपेन्सिव्ह आणि एकदम कडक कंडिशनमध्ये हा आपल्याकडे लॅपटॉप भेटेल आणि एकदम रिजनेबल प्राईस. 29,900मध्ये तुम्हाला i5चा 10 जनरेशन 16GB रॅम 256 SSD फुल HD बॅकलाईट विंडोजची लायसन्स कॉपी. एकदम कडक कंडिशनमध्ये मित्रांनो HPची एकदम प्रीमियम सिरीज सर घेऊन आलेले आहेत. चेक करा, झेडबुक सिरीज असणार आहे आणि लेटेस्ट जनरेशनसोबत तुम्हाला हा लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलेला आहे. व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून घ्या. एकदम कडक कंडिशनमध्ये मित्रांनो. आपल्याकडेच आपण हा पहिल्यांदा लॅपटॉप मागवलेला आहे. आपल्या त्रिशा कॉम्प्युटरमध्ये झेडबुक हे पहिला लॅपटॉप आलेला आहे यावेळेस. हे खूप युजरली लॅपटॉप भेटतात. हे असे रनिंग मॉडेल नाही, ते कमी एकदम प्रमाणामध्ये लॅपटॉप राहते ते. आणि एकदम एक्सपेन्सिव्ह सिरीज आहे याची. ऑलमोस्ट 1.5 लाख 2 लाख 2.5 लाखाचे लॅपटॉप येते ते. जर हा नेक्स्ट लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5320 i7चा 11 जनरेशन 32GB रॅम 512GB SSD आणि टच स्क्रीनमध्ये मॉडेल राहील. आणि जे एकदम रिजनेबल प्राईस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 35,000.
35,000ला आपल्याकडे लॅपटॉप भेटेल. हा 13.3 स्क्रीनमध्ये येतो, एकदम स्लिम लाईट वेट आणि कडक कंडिशनमध्ये लॅपटॉप असेल. ते एकदम पॉवरफुल मशीन सरांनी उपलब्ध केलेलं आहे. 32 GB रॅम, तुम्हाला 500 GB SSD मित्रांनो मिळणार आहे आणि कॉम्पॅक्ट साईजमध्ये मित्रांनो लॅपटॉप आहे. चेक करा, डेलचा तुम्हाला मिळतं आहे. याच्यामध्ये आणखीन एक मॉडेल येतं डेल लॅटिट्यूड 5420 i7 11 जनरेशन. ते कमी प्राईजमध्ये राहील. ते 16 GB रॅम 256 SSDमध्ये 29,900 रुपयाला भेटेल. सर नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवत आहे? सर हा डेल लॅटिट्यूडमध्ये लॅपटॉप येईल. i7चा 13 जनरेशन, 16 GB रॅम 256 SSD. याच्यामध्ये 10 कोर आणि 12 थ्रेडचा प्रोसेसर येतो. आणि याची प्राईज असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 45,000 रुपीज. 45,000 रुपयाला आपल्या हा शॉपमधला एक्सपेन्सिव्ह लॅपटॉप असणार आहे. लेटेस्ट जनरेशन i7 13 जनरेशन आहे याच्यामध्ये. तर व्ह्युअर जेव्हा लॅपटॉप घ्यायला जातो ना, तर त्याला मार्केटमध्ये आहे ना, म्हणजे अशा बऱ्याचशा नवीन कंपन्या आलेल्या आहेत, झेब्रॉनिक्स वगैरे, तर त्यांचे पण लॅपटॉप मार्केटमध्ये मिळतात आणि तर ते घेणं योग्य राहील. लॅपटॉप तुम्हाला भेटेल कमी प्राईजमध्ये, त्याच्यामध्ये काय डाऊटच नाही. फक्त प्रॉब्लेम कधी येतो, समजा त्या लॅपटॉपला काय जर इश्यू जर आला, काय तुम्हाला रॅम टाकणं आहे, रॅम तर इझी होऊन जाते, पण कीबोर्ड, बॅटरी, त्याच्या मदरबोर्डमध्ये काय प्रॉब्लेम आला तर रिपेअर करणं आहे, त्याचे पार्ट्स मग अवेलेबल होत नाही. मोस्टली तुम्ही ते लॅपटॉप जर घेणार, तुम्ही यूज अँड थ्रोच्या हिशोबाने तुम्ही ते लॅपटॉप घेऊ शकता. कारण जर तो जर प्रॉब्लेम आला त्याच्यामध्ये, तुम्हाला ते मोस्टली तो लॅपटॉप फेकून देणंच राहणार आहे. त्यामुळे आता ते तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला नवीन लॅपटॉप घ्यायचे ते कमी प्राईजवाले काय बिझनेस सिरीज घ्यायचे. पण तुम्ही बिझनेस सिरीजमध्ये कसं आहे, बाहेरनं 2 ते 3 वर्ष लॅपटॉप यूज होते, तर इंडियामध्ये तर याची प्राईस कस्टमरला चांगली पडते. कारण काय नवीनच्या प्राईजमध्ये तुमचे 4 ते 5 लॅपटॉप बसून जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला तर आपण 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी बी देतो. तुम्हाला ते कस्टमरला आता टेन्शन राहिलेलं नाही आहे की तुम्हाला याच्यामध्ये काय जर प्रॉब्लेम आला तुमचा काही खर्च जाईल. एक आपण जिथं जे स्टॉक ठेवलेला आहे तो सगळा आहे ना, जे मॉडेल आहेत त्याच्यामध्ये शक्यतो प्रॉब्लेम येत नाही, तेच आपण लॅपटॉप ठेवलेले आहेत, मॉडेल चूज केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण 1 वर्ष वॉरंटी देतो. आता याच्यामध्ये काय होतं, 1 वर्ष वॉरंटीमध्ये कस्टमरला बघायची गरज नाही पडत की लॅपटॉप रिपेअर केलेला आहे का, त्याचं मटेरियल ओरिजिनल आहे का, किंवा घेतल्यानंतर किती दिवस चालेल. 1 वर्ष वॉरंटीमध्ये आता हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत, कस्टमरचे जे डाऊट आहेत ते सगळे क्लिअर होऊन जातात. कारण आता आम्हाला 1 वर्ष वॉरंटी द्यायची आहे, तर मला माल चांगला आणावा लागतो, रिपेअर केलेला नसलेला मला तो बघावा लागतो, पण त्याच्यामधलं मटेरियल बी ओरिजिनल पाहिजे नाही. कारण जर लॅपटॉपला काही प्रॉब्लेम आला की ऑलमोस्ट कस्टमर परत माझ्याकडे येणारच आहेत. मीच देताना असे लॅपटॉप देतो की ते रिटर्न यावं नाही 1 वर्षामध्ये तरी कमीत कमी. हे बघूनच आपण लॅपटॉप चूज करतो आणि हे बघूनच आपण मॉडेल बी चूज करतो. काही कमी प्राईजवाले बी मॉडेल येतात, पण ते आपण मॉडेल ठेवत नाही, कारण आपल्याला 1 वर्ष वॉरंटी द्यायची, चांगलं मटेरियल द्यायचं. ज्या कस्टमरला चांगलं मटेरियल पाहिजे नाही, डोक्याला हॅडॅक नको आहे, त्यांनी प्लीज व्हिजिट त्रिशा कॉम्प्युटर. आणि त्रिशा कॉम्प्युटरमध्ये तुम्ही प्राईजवरती लॅपटॉप सेल होत नाही, लॅपटॉप सेल होते कंडिशनवरती. आपण ती कंडिशन मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो, कारण एवढं कष्ट करून कस्टमर बोलवायचे, कंडिशन नसेल तर ते लॅपटॉप काय घेऊन जाणार नाही. मेन कंडिशन मेंटेन करावं लागते, प्राईजवरती लॅपटॉप कधीच सेल होत नाही. एकदम टॉप क्लास कंडिशनचे मित्रांनो तुम्हाला सर्टिफाईड लॅपटॉप सरांनी इथे उपलब्ध करून दिलेले आहेत त्रिशा कॉम्प्युटर्समध्ये. तर नक्की एकदा व्हिजिट करायला मित्रांनो इथे विसरू नका. आणि प्रत्येक लॅपटॉपवर तुम्हाला 1 वर्षाचे मित्रांनो हार्डवेअर वॉरंटी मिळणार आहे. पुण्यामध्ये तुम्हाला एवढी मित्रांनो वॉरंटी कुठेच मिळणार नाही, फक्त आणि फक्त त्रिशा कॉम्प्युटर्समध्येच मिळणार आहे. आणि आपण जी प्राईस सांगितली ती सगळी प्राईस फिक्स असणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये निगोशिएबल काही होणार नाही आहे. फक्त तुम्हाला प्राईस जर आवडली, तुम्हाला ती पटली प्राईस, तर तुम्ही दुकानामध्ये या, कंडिशन चांगली द्या ना, ते माझं काम राहिलं. पण प्राइसिंगमध्ये निगोशिएबल नाही होणार त्याच्यामध्ये. आणि सर समजा घर बसल्या इथे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत त्याचे जर फोटोज वगैरे किंवा डिटेल्स वगैरे बघायचे असेल तर त्यासाठी काय आहे का ऑप्शन? कस्टमरने आपल्याला व्हॉट्सअपला हाय मेसेज केले की त्यांना कॅटलॉग आपलं जे आहे ते भेटून जाईल. आणि ओके, तर मित्रांनो तुम्ही त्रिशा कॉम्प्युटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात, एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलेले आहेत. सर जाता जाता तुमचा एकदा टाईम आणि ॲड्रेस एकदा परत रिपीट सांगा. आपलं त्रिशा कॉम्प्युटर म्हणून शॉप आहे, मुंबई चौक रावेत येते. आपला टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत. मग 9:30 नंतर बी कोणत्या कस्टमरला जर यायचं असेल तर येऊ शकते, आपण शॉप चालू ठेवू त्यांच्यासाठी. आणि संडेला आपलं शॉप क्लोज राहतं. समजा संडेला जर यायचंच असेल तर 3 नंतर ते येऊ शकतात, पण ते फोन करून त्यांना यावं लागेल. पण शक्यतो संडे आपण क्लोजच ठेवतो. पण बाहेरचे काही कस्टमर आहेत त्यांना संडे सोडून पॉसिबल नाही होत, मग आपण त्या कस्टमरसाठी शॉप ओपन करतो. पण ते 3 नंतर पॉसिबल होईल. तर संडे फक्त यायचं असेल तर कॉल करून या, बाकी इतर दिवशी काय नाही. आणि समजा कोणाला 10, 10:30 जरी होणार असते तर ते कॉल करून येऊ शकतात, काय प्रॉब्लेम नाही. सकाळी लवकर जर यायचं असेल, 11पेक्षा जरी लवकर यायचं असेल तरी आपण शॉप त्यांच्यासाठी ओपन करू. तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
आणि नक्की मित्रांनो त्रिशा कॉम्प्युटर्सला व्हिजिट करायला विसरू नका, कारण एकदम बजेट प्राईजमध्ये सरांनी तुमच्यासाठी सर्व काही लॅपटॉप इथे उपलब्ध केलेले आहेत, ज्याच्यावर तुम्हाला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी मिळणार आहे.